सातत्याने सामाजिक सलोखा राखण्याचं काम साहेबांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं। या समाजावर आपलं किती प्रेम आहे हे शब्दातून व्यक्त करण्यापेक्षा कृतीतून व्यक्त करणार आपलं हे दमदार असं नेतृत्व। आणि आज जरी साहेब एका महत्त्वाच्या कामानिमित्त दिल्लीमध्ये असले तरी त्यांचं संपूर्ण लक्ष आजच्या इफ्तार पार्टीवर आहे। आणि असं हे दमदार नेतृत्व आपल्या सर्वांच्या बरोबरीने कायम आहे हेच या आजच्या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं दाखवून देण्यासाठी आपल्या मतदारसंघाच्या नेत्या आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका या मतदारसंघाच्या कुटुंब प्रमुख डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी नगरसेवक मुन्नाबाई काजी, हमीद शेख, हमीद मुल्ला, त्याचबरोबर नगरसेवक रशीद शेख या सर्वांना विनंती करतो आपण आदरणीय वैदी साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। सर्वांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात आपण वैदी साहेबांचं स्वागत करूया। जे कुटुंब आपल्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी अहोरात्र आपल्या बरोबर असतंय, कोरोनाचा काळ असेल किंवा आत्ताचा सुद्धा काळ असेल, सर्व समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी वैदी साहेबांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। यानंतर मी विनंती करतो साहेबांच्या ठिकाणी कोरेगावचे नगराध्यक्ष महेश साहेबराव बर्गे यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होतंय। नुरुबाई पटवेकर, आपणास विनंती उपनगराध्यक्ष सुनील दादांचं आपण स्वागत करावं। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित सरचिटणीस आमचे मार्गदर्शक सन्माननीय भरतजी मुळे, माननीय उदयसिंह बर्गे भाऊ, सदस्य सन्मान्य ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे काका, माजी चेअरमन विद्यमान संचालक आमच्या सर्वांचे ज्येष्ठ यांच्यातर्फे इफ्तार पार्टीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी कोरेगाव तालुक्याचे आमदार महेशदादा शिंदे यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर प्रियाताई शिंदे, तसेच भरतजी मुळे, कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुलदादा बर्गे, जयवंतप्पा पवार, ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे, विलास काका, उदयभाऊ बर्गे, सर्व उपस्थित मान्यवर, तसेच आमचे शकीलबाई मार्गदर्शक असतील, सर्वच उपस्थित मान्यवर। खरं तर साहेबांनी काम करत असताना प्रत्येक समाज घटकाला बरोबर घेऊन जाण्याची कायम साहेबांची भूमिका आहे। त्याच पद्धतीने आपल्या समाजासाठी सुद्धा दोन्ही जबाबदारीसाठी साहेबांच्या माध्यमातून 1 कोटी रुपयाचा निधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे। तसेच तुमच्या मागणीनुसार साहेबांनी आताच 25 लाख रुपयासाठी मुसाफिर खाण्यासाठी सुद्धा साहेबांच्या माध्यमातून आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे। साहेबांचं एकच मत असते, प्रत्येक समाजासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करण्याचं कायम त्यांच्या भूमिका असतात। अजून म्हणजे रशीद पण मला म्हणला की साहेबांच्याकडे अजून एक मागणी, तर तुम्हाला शादी खाण्याचं एक मागणी आहे आपली, तर शादी खाण्याचं तुम्हाला सांगतो, आमची जोपर्यंत नगरपालिकाची बॉडी आहे तोपर्यंत तुम्हाला निश्चितपणे शादी खाण्यासाठी जागा उपलब्ध करून त्याची इमारत चांगल्या पद्धतीनं आमदार महेशदादा शिंदेच्या माध्यमातून उभी राहिलेली दिसेल। खरं हा रमजानचा पवित्र महिना, या पवित्र महिन्यात इतके तुमच्याकडे उपवास असतात, आज एक महिना म्हणजे 1 दिवस उपवास करणं अशक्य असते, तुम्ही सातत्याने 1 महिनाभर उपवास केलेला आहे। उपवास आज सोडण्यासाठी मी सुद्धा ह्याच्यावर माझी साहेबांची चर्चा झाली। साहेब म्हणले ज्या पद्धतीने उपवास करता आपण, साहेबांशी माझं बोलणं झाल्यावर साहेब म्हणले की मी शेतातल्या उत्पन्नातून आज इफ्तार पार्टी एक मुस्लिम बांधवांना देणार आहे। म्हणजे एवढा पवित्र महिना तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने इतके कडक उपवास केले तर त्याचं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फळ मिळेलच। तुम्हाला ईदच्या मनापासून शुभेच्छा देतो, थांबतो, धन्यवाद। सन्मान्य प्रीतमजी शहा यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं। नगरसेवक आणि या नगरीचे माजी उपसरपंच सन्मान्य राहुल रघुनाथ बर्गे, आपणास विनंती आपण मनोगत व्यक्त करावं। सन्मान्य राहुल रघुनाथ बर्गे।
कोरेगाव शहरामध्ये होत असलेल्या आमदार महेश शिंदे यांच्या वतीने इफ्तार पार्टी या ठिकाणी नियोजन केले आहे। प्रथमतः या इफ्तार पार्टीनिमित्त उपस्थित राहिलेल्या सर्व मुस्लिम बांधवांचं आणि सर्व उपस्थितांचं या ठिकाणी आमदार महेश शिंदे विचारमंच यांच्या वतीने सहर्ष स्वागत। आमदार महेश शिंदे ज्यावेळेसपासून आमदार झाले त्यावेळेपासून या आपल्या मतदारसंघामध्ये एक उपप्रमुख म्हणून काम करत आहेत। त्यांनी या कुटुंबामध्ये काम करत असताना कधी भेदभाव न बाळगता या ठिकाणी सर्व जाती धर्माला बरोबर घेण्याचं काम, या जाती धर्माला सर्वांना एकत्रित घेऊन करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। कोरोनाचा काळ असेल, हा दुष्काळाचा काळ असेल, त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाऊन या ठिकाणी काम केलेलं आहे। मुस्लिम बांधवांच्या बाबतीत सांगायचं झालं तर या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये कधी न घडलेलं असे या कोरेगाव शहरातील एक मोठंसं आपलं असा हवा असणारं सर्वांना पद हे नगरसेवक पद या ठिकाणी 100 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच या मुस्लिम समाजाला देऊन या ठिकाणी मुस्लिम समाजाचा एक मोठा त्यांनी गौरव केलेला आहे। आमदार साहेब सरळ रस्त्याने सहज चालले असले तर या शहरातील हामिदभाई असतील, आपले रशीदभाई असतील, मुन्नाभाई असतील, कोणी भेटलं तर त्यांना आपलेसं करून थांबवून त्यांच्यावर बोलणारे एवढे जिव्हाळ्याचा सन्मान आमदारांचे या मुस्लिम समाजाचे आहेत। आपल्या या मुस्लिम बांधवांचं या जन्माला आल्यानंतर खरं सांगायचं म्हणलं तर रमजान महिन्यामध्ये तुमच्या या जीवनातील सर्वात पवित्र महिना असतो। आज या ठिकाणी आम्ही फिरत असतो, काम करत असतो, आम्हाला एक 10-15 मिनिटं म्हणलं तर उन्हात थांबता येत नाही, पण या ठिकाणी आपण 12-12, 13-13 तास न अन्न न पाणी पिता या ठिकाणी राहत असता खरंच एक देवानं आपल्याला या 30 दिवसामध्ये एक वेगळी काहीतरी ताकद किंवा वेगळी एक काहीतरी करिश्मा दिलेला आहे। त्याशिवाय एवढं काही होणं शक्य नाहीये। आपण बघत असेल ह्या रमजानच्या महिन्यामध्ये आपल्यातली लोक सगळे उपवास धरतात, रोजा धरतात आणि संध्याकाळी हा रोजा सोडतात। दिवसभर आपल्या समाजातील आम्ही कोरेगाव शहरामध्ये फिरत असतो तर आपल्या या शहरामधील सर्व तुमचे मुस्लिम बांधव कुठे ना कुठेतरी आम्हाला दिवसभर काम करताना दिसतच आहेत। काही लोक हमाली करत आहेत, काही लोक फळ विक्री फ्रूटचं काम करत आहेत। पण रोजा महिना आहे आणि आपण काही जेवण केलं नाही किंवा काही खाल्लेलं नाही, काही पिलेलं नाहीये आणि आपल्याला दिवसभर हा 12-13 तास कसं काय जाऊ शकतील असा कोणताही न विचार करता त्या जिद्दीनं 4 जोमाने या ठिकाणी आपण काम करताना दिसत आहात। हा रोजा आहे की देवाने दिलेली आपल्याला एक दैवी शक्ती आहे, नक्की काय सांगता येणार नाही। आज या पवित्र महिन्याचा शेवट आमदार महेश शिंदे साहेब यांनी या ठिकाणी दिलेल्या इफ्तार पार्टी निमित्त या ठिकाणी घेण्यात आला आहे। या इफ्तार पार्टी निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे स्वागत करतो आणि माझे मनोगत 2 मिनिटं दिलेले मनोगत मी थांबवतो। धन्यवाद। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेल्या आमदार साहेबांचे मंडळी, कोरेगाव नगर परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं ती सर्व आपल्या कोरेगावचे मुस्लिम बांधव। मला राजेभाऊ सांगितलं जरा मुख्य साहेब जरा तुम्ही आज बोललो पाहिजे। आता मी आज तुम्हाला थोडंसं मागं नेणार आहे। कोरेगावचं सगळे बर्गे असतील, इतर कोण लोक असतील आणि मुस्लिम बांधव यांची जी संबंध आहे यांची नाळ फार घट्ट आहे।
फार चांगले संबंध पूर्वीपासून आहेत. बरीचशी पिढी नवीन आहे, पण काही आमच्यातली जुनी पिढीच आहे, काही तुमच्यातली जुनी पिढीच आहे. आमच्या विशेषतः टेकामध्ये आमचे डे टू डे संबंध अब्दुल भाई आणि शाद शेख या कुटुंबाचे आमचे जवळचे संबंध. वैशिष्ट्य म्हणजे नाळ इतकी बर्ग्यांची आणि ह्या लोकांची नाळ इतकी चांगली होती. इकडचे शिकलगार असतील किंवा पठाण बिल्डिंगमधले असतील किंवा आमचे वकील आहेत, मुलाने वकील ती फॅमिली असतील, ती आपली जुन्यातली लोक इतकी सगळे आहेत. प्रचंड संबंध चांगले, एकमेकाला कुठल्याही दुःखाच्या सुखाच्या कार्यक्रमांमध्ये एकमेकाला कधीच विसरत नव्हते. वैशिष्ट्य म्हणजे मला आता ते पैगंबरवासी झाले, मला राहून राहून अब्दुल भाईंची आठवण येते. अब्दुल भाई जे होते ना, ते अब्दुल भाई म्हणायची माझी भावकी बघायची. मला काय अडचण आली का नाही तर विलासराव बर्गे आहेत, साधुभाऊ बर्गे आहेत, एखादी माणसे माझी भावकी बघायची. इतके चांगले संबंध प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक त्यांच्या घरगुती कार्यक्रमामध्ये हे विलासराव बर्गे, साधुभाऊ बर्गे हे पुढं होऊन सगळं करत होते. कुटुंबाचं वैशिष्ट्य असं, भैरवनाथाच्या यात्रेचा नैवेद्य कधी त्यांचा चुकला नाही. एकटे नाही तर घरातले लहान मुलापासून सर्वांना घेऊन भैरवनाथाच्या देवळात जाऊन नैवेद्य दाखवायची. ही अशी ही मंडळी न विसरणारी आमच्याशी आहेत आणि अत्यंत चांगली मीन आहे आमची ह्या लोकांची. आता ही शिकलगार कंपनी असून देत, आमच्या मोमीन असून देत किंवा बाकीची ही मंडळी आहेत, त्यांच्यामध्ये शिक्षणानं बघा. आता आमच्या त्या मुलांनी फॅमिलीमध्ये एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, एक डेंटिस्ट आहे, एक जज आहे. म्हणजे अशी सगळे हळूहळू हळूहळू शिक्षणामुळे निवड ही माणसं आता हळूहळू चांगल्या प्रकारे जम बसवायला लागली. कोरेगावमध्ये कधीही प्रियते मला सांगायला म्हणजे आठवण आवडून नको, कोरेगावमध्ये कधीही दंगे झोपे असे काही कधी झालेले नाही. तिथली स्थानिक माणसं आणि ही मंडळी प्रचंड चांगले संबंध पहिल्यापासून. परवा आम्ही रायगडला एक कार्यक्रम घेतला होता, तर त्या कार्यक्रमामध्ये ते काहीतरी 250 वर्षापूर्वीची गोष्ट होती. तर महाराजांच्या ह्याला हार घालले, समाधीला बाकी सगळे कार्यक्रम करायचे होते. आठवणीनं अब्दुल भाईच्या राजाभाऊला आम्ही घेऊन गेलो. त्या पूर्ण कुटुंबाला इतका आनंद झाला की बाबा आम्हाला आठवणीनं नेलं, रायगडवर आम्हाला आठवणीनं नेलं, त्याचा फेटा बेटा घालून सत्कार घेतला. हे असे आमचे ह्या लोकांचे संबंध आहेत. राजाभाऊबद्दल म्हणायचं तर भैरवनाथाच्या रथावर राजाभाऊ नेहमी असतात, केदारेश्वराच्या रथावर पण नेहमी असतात. त्या अशी ही आमची ही जुनी मंडळी आहेत. आणि हळूहळू जी काय नंतर थोडंसं आपल्या बार्शीवरचं काही मंडळी आली तर ते सगळ्यांचे बघा संबंध चांगले होत चालले, सगळे चांगले संबंध आहेत. मध्ये काही काळ होता मी 2 गणेश मंडळाचा अध्यक्ष होतो, विशेषतः आपल्या नवकल्पना मंडळाचा मी अध्यक्ष होतो. तर मी बघायचो बाबा नवकल्पना मंडळाचा अध्यक्ष असताना कार्यकर्ते कोण, तर आमचे त्याच्यातले मूळचे रहिवासी होतेच, पण 4 भाईच्या घरातली मुलं असायची. तर माझ्यानंतर अध्यक्ष कोण करायचं, तर मी त्यावेळेला सांगितलं माझ्यानंतर 4 भाईच्या मुलाला अध्यक्ष करायचं. तर माझं नाव तर हां तो शकील आमच्या मंडळाचा अध्यक्ष, शकील शेख आहे ना, हा नवकल्पना मंडळाचा अध्यक्ष होता. अनेक वेळा शिवाजीरावांच्या पॅनलमध्ये आम्ही मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करतो.
केलं पण आणि मला म्हणायचे अरे तू पडशी मत देणार नाही, पडलो तर चालेल पण अण्णा शिवाजी अण्णाच्या पार्टीतून मला उभं राहील. तर अशी एकंदर आमची कोरेगावमध्ये आम्ही फार चांगलं सुंदर छान वातावरण ठरलेलं आहे. आणि हीच गोष्ट योगायोग म्हणतो का नाही की महेशराव आल्यापासून हे आणखीन तुकडू झालं. महेशरावांनी मुस्लिम आडी गेली. तर सर्वसाधारणपणे ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आता महेशरावांच्या काळामध्ये सुद्धा आमदार झाल्यापासून फार आणखीन संबंध चांगले होत चाललेले आहेत आणि सर्व पद्धतीने विकास होईल अशी कामं चालू आहेत. स्मशानभूमीतली कामं चालू आहेत, बाकीची काही कामं चालू आहेत. कोणालाही कुठल्या अडचणी नाहीत. कोरेगावमध्ये फार चांगलं वातावरण आहे. तेव्हा मी या कोरेगावच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या मी शुभेच्छा देतो आणि माझं आपल्याला भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. आपल्या या शुभेच्छापूर्ण मनोगतानंतर सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य युवा नेते सन्मान्य राहुलदादा बर्गे आपणास विनंती आपण मनोगत व्यक्त करावं. सन्मान्य राहुलदादा बर्गे. सर्वप्रथम खरं तर आजचा दिवस म्हणजे मुस्लिम बांधवांसाठी गडबडीचा दिवस. आमच्याकडून थोडा वेळ झालेला आहे, त्याबद्दल सर्वप्रथम मुस्लिम समाजाची दिलगिरी व्यक्त करतो. अल्पावधीत निरोप मिळून आपण एवढ्या प्रचंड संख्येने इथं सगळे उपस्थित राहिला. वेळात वेळ काढून त्या मतदारसंघाचे भाग्यविधाते नामदार महेशदादा शिंदे, त्यांच्या पत्नी प्रियाताई शिंदे आणि इथं व्यासपीठावरील सगळ्यांचीच नावं घेण्यासारखे पण वेळेअभावी सर्वच प्रमुख. खरं तर आमदार महेशदादा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव शहरामध्ये काम करत असताना श्री ताडसिद्ध स्वामी आणि राजे बाग सवार पीरसाब खाजगुल यांना गुरु मानून नामदार महेशदादा शिंदे मानवता हाच एक धर्म समजून त्या मतदारसंघामध्ये काम करत असतात हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. देशात महाराष्ट्रात काय घडत असतं काय घडत नसतं याचा कुठलाही विचार न करता नामदार महेशदादा आम्हाला सातत्याने सांगतात की कोरेगाव मतदारसंघ हा सगळ्या समविचारानं आणि फक्त विकासात्मक दादा चालला पाहिजे आणि त्याचंच आम्ही अनुकरण करून ह्या मतदारसंघात काम करत असतो. हा सलोखा आपल्याला सर्व मतदारसंघात कायमस्वरूपी ठेवायचा आहे. नक्कीच तुम्ही बघत असता की आमच्या महेशदादांच्या विचार मंचातर्फे कोरेगाव शहरात कोविड हॉस्पिटल झालं. कोरोनाच्या काळामध्ये कुठल्याही जाती धर्माचं इथं न बघता जीवदान देण्यासाठी आमदार असतील, प्रियाताई शिंदे असतील आणि त्यांचं अख्खं कुटुंब किती राबलं हे आपण बघत असता. आज संजय गांधी निराधार योजनेच्या मार्फत सुद्धा कितीतरी मुस्लिम बांधवांना निराधार योजना इथं मंजूर झाल्या. आम्हाला अत्यंत अभिमान होतो की कोरेगाव शहरामध्ये अत्यंत सलोख्याचं वातावरण आहे आणि इथून पुढं सुद्धा आम्ही तुम्हाला ह्या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं आपणा सर्वांना एक आश्वासित करतो की इथून पुढं सुद्धा त्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्या सर्वांना हातात हात घेऊन असंच एक सलोख्याचे संबंध ठेवून आपण पुढं जाऊ. आपल्याला उद्याच्या ईदच्या ह्या रमजान महिन्याच्या मनापूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. इथून पुढं तुम्ही असंच सहकार्य ठेवा. नक्कीच ह्या विकासासाठी आणि आपल्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढंच मी इथं आपणा सगळ्यांना सांगतो आणि थांबतो. धन्यवाद दादा.
साहेबांच्या वतीनं आणि कोरेगाव विकास आघाडीच्या वतीनं नगरपंचायतीच्या वतीनं आपण विकासाचं अभिवचन या समाज बांधवांना दिलं आणि शुभेच्छा सुद्धा दिल्या. आपलं ऋण व्यक्त करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा हा आनंद सोहळा शुभेच्छापर या ठिकाणी होतोय त्या डॉक्टर सौभाग्यवती प्रियाताई शिंदे वहिनीसाहेब, आपणास विनंती आपण आम्हा सर्वांना संबोधित करावं. डॉक्टर प्रियाताई शिंदे वहिनीसाहेब. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः. आज पवित्र रमजान महिन्याची सांगता आणि त्यानिमित्त आयोजित इफ्तियार पार्टीला संकलित सर्व मुस्लिम बांधव, धर्मगुरू मौलाना हबीब मुल्लाजी, रसूल मिस्त्री, जमादार शकीलभाई सौदागरजी, रशीदजी शेख, मुन्नाभाई काझी, भरतजी मुळे, राहुल दादा, राजाभाऊ, नगराध्यक्ष महेश बर्गे, जयवंत आप्पा, सुनील दादा, विलास दादा, उदयसिंह बर्गे, गजानन बर्गे, ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे, सर्वांनाच प्रणाम. आता राहुलदादांनी सांगितल्याप्रमाणे परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी हे आमदार साहेबांचे प्रथम गुरु आहेत. तर कडबूंचे बाबा हे द्वितीय गुरु आहेत. आणि जेव्हा मठावर शिवरात्रीची यात्रा भरते तेव्हा नैवेद्याचा पहिला मान हे तिथं असलेल्या पीराला जातो आणि मग हा शिवरात्री मंदिरात जातो. आणि आमदार साहेबांचं बालपण खटावमध्ये गेलं. खटाव देखील अत्यंत एकोप्याने मुस्लिम समाज आणि महेश दादांचे घरोघरचे संबंध आहेत. आई शिक्षिका होत्या, त्यांना वेळ कमी असायचा, तर अम्मांनी बऱ्याच वेळा आमदार महेश दादांना सांभाळलेला आहे. आणि अनेक लग्नांमध्ये पुरवणीचा मान हा आईंना दिला जायचा. तर असे पारिवारिक संबंध कायमच आमदार दादांचे राहिलेले आहेत. शब्बीर काझी आमचे खटावचे हे बंधुवत आहेत आणि बरीचशी दावत ही सेवा हे शब्बीरबाई देत असतात. आज आपण जर बघितलं तर 1 महिना हा आपण ईश्वर अल्लांच्या स्मरणामध्ये घालवतो आणि अत्यंत कडक व्रत आपलं असतं. तर आपले सर्व संकल्प हे पूर्णत्वाला जावोत अशी मी आमदार महेश दादांतर्फे प्रार्थना करते. आणि आजची ही सांगता त्याला मान देऊन आपण सर्व मोठ्या संख्येने आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 5 वेळा आपण नमाज पढतो. हे उपवास आणि हे जे प्राणायाम आहे याचं अद्वितीय असं संमेलन आहे. आणि अजान जो आपण पवित्र अजान म्हणतात ते देखील भ्रामरी प्राणायामच आहे. आणि याद्वारे आपली ईश्वराप्रती भक्ती आणि एकरूपता ही वाढत जाते. आणि मला विशेष करून मुस्लिम बांधवांचं ते अत्यंत आवडतं. ते कोणतंही काम हे छोटं मोठं न समजता आणि विशेष करून अत्यंत तन्मयतेने हे कोणताही व्यवसाय ते अत्यंत सचोटीनं करतात आणि हे अत्यंत लक्षणीय आहे. आपण जर बघितलं तर आजपर्यंत पूर्ण मतदारसंघात आलेला निधी अल्पसंख्याकांसाठी आणि या 5 वर्षात बघितला तर जवळजवळ 25 कोटी निधी हा पूर्ण कोरेगाव मतदारसंघामध्ये आमदार साहेबांनी अल्पसंख्याकांसाठी आणलेला आहे. कारण धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे स्वभाव, धर्म म्हणजे परोपकार हे मानणारे आणि सर्व मुस्लिम हे बांधव मानणारे आपले आमदार साहेब आहेत. आणि तेवढंच प्रेम हे सर्व मुस्लिम बांधवांनी आमदार साहेबांना दिलेलं आहे. आणि हे असंच
आभारीत राहावं. आज त्यांची मनोमन इच्छा होती इथं उपस्थित राहण्याची, पण यवतमाळची लोकसभेची त्यांना जबाबदारी दिल्यामुळे 2 दिवसासाठी त्यांना तिथं जावं लागलं आहे. तर आपण हे निश्चितपणे समजून घ्या आणि पुन्हा एकदा पवित्र रमजानच्या या सांगतेसाठी आपण उपस्थित राहिलेला त्यांना पुन्हा एकदा आमदार महेंद्रांकडून खूप खूप शुभेच्छा. आपले सर्व संकल्प तरी असा सुरानुबंध आमदार महेंद्रांचा आणि आपला राहुलची ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद वैद्य साहेबांचं आणि आपल्या कुटुंबाचं मुस्लिम समाजाबद्दल असलेलं ऋण या ठिकाणी व्यक्त केलं. आपण सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्व बांधवांना विनंती आहे की सर्वात प्रथम ज्येष्ठ लोकांना जेवणाचा आस्वाद घेऊ द्या आणि नंतर